जरांगे यांनी स्पष्ट केलेलं आहे 23 डिसेंबर ते 25 फेब्रुवारी पर्यंत समितीने आजपर्यंत काय केलं असा सवाल देखील जरांगेंनी यावेळेला विचारलेला आहे आणि सरकार फडणवीसांच्या सांगण्यावरून प्रमाणपत्र त्यांनी देणं बंद केलेलं आहे। माझ्या विरोधात 2 माणसं ही अंबड आणि गेवराई तालुक्यामधली 2 जण नेलेले आहेत। नारायण राणे यांच्या माध्यमातून मी काय चूक केली आहे, माझे दुसरे गुन्हे काढणार आणि तुला माझा बळी पाहिजे तर सागर बंगल्यावर येतो असा एकेरी उल्लेख करत त्यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केलेले आहेत। तर आमचे प्रतिनिधी सुद्धा जरांगे पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत। मात्र आता आपण पाहतोय की मराठा समाज जो आहे तो अजूनही जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय। जरांगे पाटील हे आता गाडीमध्ये बसलेले आहेत आणि गाडीमध्ये बसून आपण मुंबईच्या दिशेने निघालेलो आहोत असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। मात्र अजूनही मराठा समाजाकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न होतोय। मात्र ही दृश्य आपण पाहतो आहोत। देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केल्यानंतर मनोज जरांगे आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। या ठिकाणी आपण पाहतोय की आमचे प्रतिनिधी संजय सरोदे यांच्याकडून मनोज जरांगे यांच्याशी संवाद साधण्याचा, त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र या ठिकाणी मराठा समाज बांधवांची मोठी गर्दी आहे, त्यांच्यापर्यंत आमचे प्रतिनिधी संपर्क साधण्याचा, संवाद करण्याचा प्रयत्न करतायत। मात्र मनोज जरांगे या ठिकाणी ते माध्यमांशी बोलताना आता दिसत नाहीयेत। त्यांची भूमिका आक्रमक आहे, ते मुंबईच्या दिशेने अर्थात सागर बंगल्यावर जाण्यावर ठाम आहेत। मनोज जरांगे पाटील यांनी आतापर्यंत केलेली आंदोलनं जर आपण पाहिली तर ती शांतीच्या मार्गाने होती, शांततेच्या मार्गाने आंदोलनं जी आहे ती केली जात होती। त्यांचे दौरे झालेले होते, सभा झालेल्या होत्या, त्यांना सुद्धा मराठा समाजाकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो मिळालेला होता। वाशीमध्ये त्यांनी विजयाचा गुलाल सुद्धा उधळलेला होता। आरक्षणासाठी विशेष अधिवेशन सुद्धा बोलावण्यात आलं। 10% आरक्षण सुद्धा मराठा समाजाला दिलेलं आहे। मात्र सगळे सोयरेची अंमलबजावणी केली जावी या मागणीवर ते ठाम आहेत आणि यासाठीच आपण या ठिकाणी उपोषण करण्याचा, आंदोलन करण्याचा त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केलाय। 16वा दिवस त्यांच्या आंदोलनाचा आणि आता ज्यावेळेला मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी निघालेले आहेत, आमचे प्रतिनिधी त्यांच्याशी संवाद साधण्याचा, संपर्क करण्याचा प्रयत्न करतायत। मात्र हा संपर्क होऊ शकत नाहीये। ज्या वेळेसपासून मनोज जरांगे यांनी आंदोलनाला सुरुवात केली त्या दिवसापासून आमचे प्रतिनिधी संजय सरोदे हे सातत्याने मनोज जरांगे यांच्यासोबत आहेत। मनोज जरांगे यांनी देखील सातत्याने TV9 मराठीशी संवाद साधला। मात्र आज संजय सरोदे हे मनोज जरांगे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र मराठा समाज बांधवांची मोठी गर्दी आहे, मनोज जरांगे यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातोय आणि अशा वेळी आमचे प्रतिनिधी असलेले संजय सरोदे हे मनोज जरांगे यांच्याशी संपर्क साधण्याचा, त्यांची समजूत काढण्याचा, त्यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करतायत। मात्र आता मनोज जरांगे यांच्यासोबत त्यांचा संपर्क होऊ शकत नाही। ज्या वेळेला मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केले त्याच्यानंतर आता राजकीय प्रतिक्रिया सुद्धा येऊ लागलेल्या आहेत आणि विरोधी पक्षांचं असं म्हणणं आहे की जरांगे पाटील यांना समाज, मराठा समाज हा मानतो। जर त्यांनी अशा पद्धतीने आरोप केले तो म्हणतो हे काटा आहे, त्यांना घेऊन बसतो देवेंद्र फडणवीस रच्ची, त्यांना सांगतो हे काटा आहे आपण मराठ्याच्या आपल्यामधला, आपल्याला जर निवडणुकीत निवडून यायचं असलं देव काटा काढा, देव काटा काढायला लागला। सगळ्यात भुजबळ त्यांनी पुढं घातला, आमचे मराठीत नेते पुढं घातले। ती गाडी तिकडे मी एकदा देव त्याच्या पोलिसाच्या हाताने मला गोळ्या घालू द्या नसता त्याला सगळ्या सोयरीचं अंमलबजावणी द्यावं लागणार। मी आता मराठ्याला घेऊन त्याच्या पोलिस मला अजून गोळ्या घालते। तुम्ही गाडी तिकडे घ्या। असं नागरिक म्हणताय तुमचं, तुम्ही उपचार घ्यावं असं भावना आहेत मराठा। तर ही दृश्य आपण पाहिली। मनोज जरांगे हे आक्रमक बनलेले आहेत। मी देवेंद्र फडणवीसांना भेटणार, माझा बळी हवा असेल तर बळी घ्या, पण मराठा समाजाला आरक्षण द्या, सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करा या मागणीवर ते ठाम आहेत। ते आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत।
ज्यावेळेपासून मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण आंदोलन सुरू केलेलं होतं त्यावेळेपासून महिला असो लहान मुली असो या त्यांच्यासोबत उभ्या राहिलेल्या आपण पाहिलेलं आहे आणि आज ज्या वेळेला मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी ते निघालेले आहेत त्यावेळेला महिला मुलींकडून त्यांची समजूत या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न होतोय की जरांगे पाटील तुम्ही आम्हाला हवे आहात आपल्या समाजासाठी तुम्ही हवे आहात असा आर्जव जी आहे ती केली जाते मात्र मनोज जरांगे पाटील जे आहे ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आपण काहीही केलं तरी आज आपण कुणीही काही बोलू नका आज आपल्याला मुंबई गाठायची आहे दरम्यान देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया आता समोर येत आहे आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीस हे सध्या सातारा दौऱ्यावर आहेत आणि त्यांची प्रतिक्रिया आता समोर येते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसोबत अधिक बोलणं टाळलंय मात्र मी संपूर्ण माहिती घेतल्यानंतर तुमच्याशी बोलेन असं देवेंद्र फडणवीस यांनी आता माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलंय एका जलपूजनाच्या कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस हे साताऱ्यामध्ये होते त्या ठिकाणी त्यांनी मनोज जरांगे हे काय बोलले हे पाहिल्यानंतर मी तुमच्याशी बोलेन असं देवेंद्र फडणवीस यांनी आता म्हटलेलं आहे सातारा दौऱ्यावर असलेले देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी केला मात्र मनोज जरांगे यांनी काय बोलले ते संपूर्ण ऐकल्यानंतरच मी तुमच्याशी बोलेन असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय मनोज जरांगे पाटील हे चांगलेच आक्रमक झाल्याचं आपण या ठिकाणी पाहतो आणि आक्रमक होत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप जे आहेत ते केलेले आहेत आणि यावेळेला त्यांनी फडणवीसांचा एकेरी सुद्धा उल्लेख केलेला आहे आणि आक्रमक होत आता आपण सागर बंगल्यावर जाणार आणि माझा बळी हवा असेल तर घ्यावा मात्र मराठा समाजाला आरक्षण जे दिलेलं आहे 10% आरक्षण मात्र ही आमची मूळ मागणी नव्हती तर सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी ही आमची मूळ मागणी आहे ती मागणी पूर्ण केली जावी या आपल्या भूमिकेवर आपण ठाम असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सांगितलेलं आहे आणि आक्रमक पवित्रा घेत ते मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत घेत नाही याला 10% आरक्षण घेत नाही मराठा संपून टाकायचं मराठा ह्यो संपला पाटील आम्हाला तुम्ही पाहिजे आरक्षण नंतर तो मला किशीत तुम्ही उतारला असलं तर बघतो सगळं आमचं आरक्षण आहे सगळं आमचं तुमच्याशी तो मला औषधातून संपवायला बघतो तो पोलिसाकडून मला एन्काउंटर करायला बघतोय का मी ते देतो तो पोलिसाला गोळ्या घालायला लावा मला आपण मुंबईला पाटील मी जाणार एकदा जाणार म्हणल्यावर जाणार अहो मुंबईला मराठ्याने एकाने माझ्या मागे यायचं नाही मी तुमच्यासाठी एकतर गुलाल घेऊन येतो सगळ्या सोयऱ्यांचा नाही तर तो मला मारून तरी टाकेल नाही तर मराठी काय त्याला दाखवते तरी बामनाला एका दाखवते मराठा कायची बाम मराठा जातीवाद करतो का मला उतर द्या मला पायी चालायचं पायी त्याच्यापर्यंत जाणार चलून देत नाही आम्ही तुम्हाला त्याच्या बंगल्यापर्यंतच जातो मी तो देत नाही का सगळ्या स्वारीची अंमलबजावणी देत नाही एकाने शिंदेला त्यांना अजित पवार बी साथ देते दोघं बी त्यालाच माझ्या विरोधात षडयंत्र रची देत माझ्या समाजाच्या विरोधात षडयंत्र रची देत धनगर मुस्लिमाच्या विरोधात षडयंत्र रची देत त्यांना वाटलं ते गप बसले असते मी गप बसन का तेव्हा मग तो याला गुतवायचं नाही त्याला मारायचं पोलिसांच्या हाताने मारायचं नाही तर डॉक्टरच्या हाताने मारायचं नाही तर मग 10% घे म्हणा की डाव टाकायला मी 10% घेत नाही तू मारे मला पोलीस हाताने तो बंगल्यावर येतो मार मला पोलिसाच्या हाताने नाही तर मी तरी तुला मारतो हे मराठ्याचा आहे मराठीची एक कशी फोडी तो बघतच आहे आणि तू सीट बी देशी आता राज्यात महाराष्ट्रात कशी निवडून आणतो हे बी मराठी आता बघणार तू मला मारतो पोलिसाच्या हाताने डॉक्टरच्या हाताने आता मुंबईला आल्यावर आडव ना आडव तू पोलिस हाताने घाल गोळ्या मला तू आता पोलिसाच्या हाताने आडव निघालोय मुंबईला तुला मराठी काय असते तुला आता दिसते बस सागर बंगल्यावर मला हे जर मध्ये मेलो उपोषणाने सागर बंगल्यावर टाका मारा ठेव जाऊ ना पाटील नाही तर त्यो मारी तब्येत आधी चांगली करा तुम्ही त्यो मारीन मला गोळ्या घालून तिथं त्याच्या पोलिसच हात त्याच्या मायचा हरामखोर शिया दिल्या म्हणून लागलं म्हणतो आम्ही शियाला मुंबईत येऊन दिलं नाही म्हणतो संभाजीनगर देवेंद्र फडणवीसला येऊन नाही दिलं म्हणतो देवेंद्र फडणवीस म्हणतो पंतप्रधानाला येऊन दिलं नाही यांनी पाटील तुम्ही 16 दिवसाचं उपोषण केलेलं आहे तुमची तब्येत खराब पूर्ण समाज रडतोय समाजाचं देणं घेणं नाही त्या हरामखोरला जातीवाद करतो तो एकटा बामण सगळ्या जाती संपायला निघाला काय
एक घर आणि सगळा जाती संपायला निघाला समाजाचं देणं घेणं. त्याला वाटतं मी मेलो पाहिजे मी तर मनोज जरांगे हे चांगलेच आक्रमक बनलेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत. देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाला आरक्षण मिळू देत नाहीत, ओबीसी मधून ते आम्हाला आरक्षण देत नाहीत, हा सर्व देवेंद्र फडणवीसांचा डाव आहे, त्यांचंच हे षडयंत्र आहे, अशा शब्दांमध्ये मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आणि जोरदार टीका केली आहे. जरांगे पाटील यांनी खूप गंभीर आरोप केले. तुम्ही त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. मी काय ऐकले नाही. अरे मी ऐकलंच नाही काय. मी काय ऐकले नाही. अरे मी ऐकलंच नाही काय. जरांगे पाटील यांनी खूप गंभीर आरोप केले. तुम्ही त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. मी काय ऐकले नाही. अरे मी ऐकलंच नाही काय. मी काय ऐकले नाही. अरे मी ऐकलंच नाही काय. तर देवेंद्र फडणवीस यांची ही प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे की आपण काही ऐकलेलं नाहीये असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. साताऱ्यामध्ये आहेत देवेंद्र फडणवीस आणि यावेळेला त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला, मात्र आपण काही ऐकलेलं नाही असं त्यांनी यावेळेला सांगितलेलं आहे. मनोज जरांगे पाटील हे चांगलेच आक्रमक होत आता मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत. सागर बंगल्यावर जाऊन आपण त्या ठिकाणी उपोषण करणार, पाहिजे तर माझा त्या ठिकाणी बळी घ्या असं मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीसांचा माझ्यावर राग का या संदर्भातली 3 ते 4 कारणं त्यांनी दिलेली आहेत. यामध्ये फडणवीसांना माफी मागावी लागली म्हणून ते हे सुरू आहे. फडणवीसांना उपोषण सोडवायला यायचं होतं पण मी त्यांना येऊ दिलं नाही. अमित शहा यांना संभाजीनगर दौऱ्यावर येणार होते मात्र मी त्यांना येऊ दिलं नाही, ही कारणं देत मनोज जरांगे यांनी फडणवीसांवर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केले. माझे जाणकार करतो त्याला दुसरा पर्याय द्या मातेकर साहेबांना. वारे देवेंद्र फडणवीस पंकजा मुंडे करते पर्याय द्या. भागवत करार. पाटील साहेब, मराठा समाज आक्रमक होत आहे, कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकतो. तुम्ही देवेंद्र फडणवीस ते केलंय. मी काय करू? मी काय चूक केली? मान्य न्यायालय मला म्हणलं सलाईन घ्या, सलाईन घेतली. मी सलाईन घ्यायला लागलो तर एका रात्री त्यांनी वकील पाठीला सरकारी देवेंद्र फडणवीस आणि तारखे 23 तारीख घ्यायला लावली अर्ज आणि आमच्या महाराष्ट्रातल्या आंदोलनावर दबाव आणून आमच्या आंदोलकावर गुन्हे दाखल करायला लावले एसपी हाताने. आज शेकडो गुन्हे केलेत आमच्या गोरगरीब मराठ्या. मला इकडं कोर्टाच्या माध्यमातून सुई घ्यायला लावतो, आरात लई सलाईन घ्यायला लावतो आणि माग लोकाला माझ्या विरोधात षडयंत्र करून लोकाला सांगतो याला सांगतो याला 10% आरक्षण घ्यायला, 10% आरक्षण घ्यायला लावा नाही त्याला संपवा. पोलिसच हाताने याला गोळ्या घाला, नसतं याला औषध द्या डॉक्टरांचा. पाटील साहेब, गेल्या 6 महिन्यापासून तुम्ही या समाजाला बांधून ठेवलेलं आहे. तुम्ही यामध्ये या समाजाला फुटून द्यायचं नाही मला. त्यांना एकतर मी मुंबईला जाऊन आरक्षण देणार, एकतर त्यांच्यावर गुलाल टाकील नाही तर मला मेलो. त्यांनी जर गोळ्या घातल्या त्याच्या पोलिसांनी त्यांनी त्याला बळी घ्यायचा आहे ना. येऊ दे तुझ्या दारात येतो गोळ्या घाल, मराठीने दारात टाका. मला गाडी त्याच्या तिकडे घ्या, गाडी त्याच्या तिकडे घ्या. गाडी उभा करू नका लोकांनी अडीली तरी गाडी तिकडे घ्या, गाडी घ्या त्याच्या दारात. त्याच्या पोलिसाला अडून द्या गोळ्या घालून द्या, डायरेक्ट त्याच्या दारात घ्या मुंबईला गाडी. मग मराठी दाखविते त्याला काय. मराठ्यांनी शांत राहा, कुणी येऊ नका, मी एकटाच जातो. एकतर तुम्हाला सगळ्या स्वारीचं अंमलबजावणी आरक्षण घेऊन येतो, नाही तो मला मारणार आहे त्याला मारू द्या. त्याला काटा आहे, मी तुम्हाला एक केलं त्याला काटा मराठ्या. तर मनोज जरांगे यांनी फडणवीसांवर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत. त्यांना मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळू द्यायचं नाही, त्यामुळेच हे सगळं षडयंत्र सुरू आहे असा आरोप मनोज जरांगे यांनी फडणवीसांवर केला आहे.